नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आणखी एका अद्भुत सत्रात तुमचे स्वागत आहे। मला आशा आहे की तुम्हाला आपल्या मागील विषयात प्राण्यांच्या इंद्रियांविषयी शिकायला आवडले असेल। आता एका सुंदर सकाळची कल्पना करा, जिथे फुललेली फुले, किलबिलाट करणारे पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे आणि आपल्या आजूबाजूला खेळणाऱ्या खारी आहेत। पण हे प्राणी आपल्याला नेहमीच आपल्या आजूबाजूला दिसतील का? चला अर्णव आणि सौरभ यांच्यातील हा छोटा संवाद पाहूया। अर्णव, सौरभ, तुला 2 वर्षापूर्वीची आपली प्राणी संग्रहालयाची भेट आठवते का? तेव्हा आपण जवळपास 15 वाघ पाहिले होते आणि आता फक्त 8च आहेत। सौरभ: हो, मी वर्तमानपत्रात वाचले की भारतात वाघांची संख्या कमी होत आहे। याचा अर्थ ते पूर्णपणे नाहीसे होऊ शकतात का? सौरभ: हो, ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। अर्णव: नामशेष होण्याच्या मार्गावर म्हणजे काय? सौरभ: याचा अर्थ असा की काही प्राणी हळूहळू पृथ्वीवरून नाहीसे होत आहेत। ते डायनोसॉर सारखे पूर्णपणे नामशेष देखील होऊ शकतात। हे संभाषण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चला इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यासातील प्राणी या पाठातील जैवविविधता आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी शिकण्याची उद्दिष्टे या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही पुढील गोष्टी करण्यास सक्षम व्हाल। धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणजे काय हे समजून घेणे, प्राणी धोक्यात येण्यामागील कारणे ओळखणे, प्रजाती नामशेष होण्यापासून कसे रोखता येईल हे शिकणे, जैवविविधतेचा अर्थ आणि महत्त्व जाणून घेणे। मुख्य शब्द: धोक्यात असलेले प्राणी, नामशेष, जैवविविधता, वन्यजीव संरक्षण कायदा, प्राण्यांची शिकार, बंगाली वाघ। चला संकल्पना नकाशा पाहूया। संकटग्रस्त प्रजाती आणि जैवविविधता। फार पूर्वी जेव्हा मानव नव्हते तेव्हा दरवर्षी फक्त एकच प्रजाती नामशेष होत असे। पण आज दर 20 मिनिटांनी एक प्रजाती नाहीशी होत आहे। ही खूप गंभीर बाब आहे। संकटग्रस्त प्रजाती म्हणजे अशी वनस्पती किंवा प्राणी जे पृथ्वीवरून कायमचे नाहीसे होण्याच्या धोक्यात आहेत। सुमारे 132 वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती या भारतामध्ये अत्यंत गंभीरपणे धोक्यात आहेत। एखादा प्राणी संकटग्रस्त मानला जातो जर त्याची संख्या सध्या 50 पेक्षा कमी असेल किंवा गेल्या 3 वर्षापासून 250 पेक्षा कमी असेल। बंगाल वाघ, हिमबिबट्या, आशियाई सिंह, जांभळा बेडूक आणि भारतीय महाकाय खार यांसारखे काही प्राणी संकटग्रस्त आहेत। मलबार लिली, रॅफ्लेशिया फूल, इंडियन मॅलो आणि मुसळी वनस्पती यांसारख्या वनस्पती संकटग्रस्त आहेत। रॉयल बेंगॉल टायगर जो आपला राष्ट्रीय प्राणी आहे तो प्रामुख्याने भारत आणि बांगलादेशात आढळतो। पूर्वी जंगलांमध्ये हजारो वाघ राहत होते, पण आता त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे।
ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजे माळढोक पक्षी, जर्डनचा कर्सर, कळवी कोंबडी आणि पुंगनूर गाय यांसारख्या इतर प्राण्यांची संख्याही कमी होत आहे. जोपर्यंत आपण त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करत नाही तोपर्यंत ते लवकरच नामशेष होतील हे निश्चित आहे. धोक्यात येण्याची कारणे. वनतोड. झाडे तोडल्याने प्राण्यांचा अन्न आणि निवारा नाहीसा होतो. शिकार आणि अवैध शिकार. प्राण्यांना त्यांच्या कातडी, शिंगे किंवा शरीराच्या इतर भागांसाठी मारले जाते. नैसर्गिक आपत्ती, पूर, चक्रीवादळे आणि वणवे वन्यजीवांचा नाश करतात. प्रदूषण. पाणी आणि वायू प्रदूषणामुळे प्राण्यांना हानी पोहोचते. प्लास्टिकचा कचरा खाल्ल्याने अनेक प्राणी मरतात. कीटकनाशके आणि रसायने ही शेतातील आणि जंगलातील वनस्पती आणि प्राण्यांना विषबाधा करतात. जैवविविधता आणि तिचे संरक्षण. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील झाडे, पक्षी, कीटक, प्राणी, मासे आणि इतर सजीवांमधील विविधता. सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून असतात. जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी आपण करू शकणाऱ्या गोष्टी. घरी आणि शाळेत झाडे लावा. अनावश्यकपणे झाडे तोडू नका. प्राण्यांशी दयाळूपणे वागा आणि पक्ष्यांना दाणे घाला. नद्या, तलाव आणि सरोवरे स्वच्छ ठेवा. पाण्याच्या स्रोतांमध्ये प्लास्टिक किंवा कचरा फेकू नका. प्रदूषण टाळण्यासाठी पेट्रोल, कोळसा आणि कीटकनाशकांचा काळजीपूर्वक वापर करा. रेड डेटा बुक. रेड डेटा बुक मध्ये प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात असलेल्या दुर्मिळ प्रजातींची यादी असते. ही यादी आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ द्वारे जपली जाते. हे पुस्तक देशांना कोणत्या प्रजातींना संरक्षणाची गरज आहे हे जाणून घेण्यास मदत करते. रेड डेटा बुक मध्ये रंगसंकेतित माहिती पत्रके असतात. भारताच्या रेड डेटा बुक मध्ये भारतीय उपखंडात आढळणाऱ्या प्राणी आणि वनस्पतींच्या संवर्धनाच्या स्थितीची माहिती असते. भारतीय प्राणी सर्वेक्षण आणि भारतीय वनस्पती सर्वेक्षण यांनी केलेल्या सर्वेक्षणांमधून या पुस्तकासाठी माहिती मिळते. प्रोजेक्ट टायगर. बंगालच्या वाघांना वाचवण्यासाठी 1 एप्रिल 1973 रोजी भारतात प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आला. या प्रकल्पामुळे भारतातील वाघांची संख्या 2006 मधील 1400 वरून 2018 मध्ये 2967 पर्यंत वाढली. आशा आहे की तुम्हाला धोक्यात असलेल्या प्रजाती आणि जैवविविधतेबद्दल समजले असेल आणि पुढील भागात आपण प्राण्यांच्या संरक्षणाबद्दल शिकूयात. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. संकटग्रस्त प्रजाती म्हणजे अशी वनस्पती किंवा प्राणी जे पृथ्वीवरून कायमचे नाहीसे होण्याच्या धोक्यात आहेत. बंगाल वाघ, हिमबिबट्या, आशियाई सिंह, जांभळा बेडूक आणि भारतीय महाकाय खार यांसारखे काही प्राणी संकटग्रस्त आहेत. छत्रीचे झाड, मलबार लिली, रॅक्लेशिया फूल, इंडियन मॅलो आणि मुसळी वनस्पती
यासारख्या वनस्पती संकटग्रस्त आहेत. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील सजीवांची विविधता, जसे की झाडे, पक्षी, कीटक, प्राणी, मासे आणि बरेच काही.